आपण मस्त की भाजी वगैरे घेतली इथे बसायची सोय झाली इथं आणि आता आले रस 10 मिनिटं आहेत अजून. तर नमस्कार मित्र, पुन्हा एकदा कोकण तारी सहर्ष स्वागत आहे. तर आता मी चाललो आता मुंबईला. वाजले आता 3:45 सकाळचे आणि आता मी रोह्यावरून म्हणजे घोसाल ते रोह्याशी मग 5:15ची ट्रेन आहे. आणि मग तिथून 3:45-4 झाले, 5:15ची ट्रेन 5:15ला सुटेल. 1.5 तास आहे अजून 1.5 तास आहे रोह्यावरून ट्रेन सुटायला. 3:45 झाले आणि आता रिक्षा आहे भाऊजींची, बघू शकता. तर आता रिक्षाने रोह्यापर्यंत जाऊ, रोह्याशी मग ट्रेन पकडू, मग पनवेलशी मग जुईनगर. मग आता पहिल्या घरी जाऊ, मग तिथनं मग कामावर जाऊ. बघू कसं आता आपल्या असेल, मग पुन्हा दाखवूया. आणि आमची अशी तयारी झाली आहे, सगळी बॅग पॅक करून सगळी बॅग पॅक केली. तर गाड्या चालूच असतं, बापरे बा. सगळी झोपली म्हणून आता जास्त आवाज नाही, कुकडूचा आवाज येत नाही. आता इथं बसलो आता सगळं रिक्षामध्ये आणि आता इथं बॅग घेतले आणि तर बॅग पाठीमागे ठेवली डिक्कीमध्ये. भाऊजी आता निघालेत आता इथं. आहेत अजून. फायनली मित्रांनो आता निघालो. आता खूप वेळा प्रवास केला आणि जागा पण खूप गर्दी आहे ट्रेनला आता रोह्याला, कारण की काल लग्न पण आहे ना, असा वार आहे सोमवार, त्यामुळे गर्दी खूप वाढलेली आहे. सीट बसायला तर नाही जागा इथं. चला बघू इथं. आता आतमध्ये घुसलेलो आपण मोबाईल थोडा संभाव. जायला पण बसायची सोय झाली इथं आणि आता आले रोहा स्टेशन. रोहा स्टेशनला आलं. आता वाजले आता 5:05, अजून 10 मिनिटं आहेत सुटायला इथून रोह्यावरून. तर बघूया किती वेळ सुटतो ते आणि आता घरी पोचायला किती टाईम लागेल ते. सहसा एवढी गर्दी नसते या ट्रेनला.
मस्त की भाजी वगैरे घेतले इथे हे दोन काढल्याच्या मिरची वगैरे घेतले दोन खरेदी मस्त की युनिक गावठी भाजी मोस्ट ऑफ नागोठा पेन साईडला भरपूर येतात असे घेतल्या ताजे असते घे लाईन जी दिसते ती कर्जत असेल पनवेल कर्जतला आहे कधी चालू होईल काय माहिती त्याचं उद्घाटन होईल कधी चालेल वगैरे चालत होत आहे उद्घाटन कधी होईल काय माहिती आता कशाला थांबवली अगोदर हप्त्याला जाम वेळ थांबवला अर्धा तास आणि ते एक्सप्रेस ट्रेन पण 20 मिनिटानंतर आली होती तेवढ्यात पनवेलला पोचलो असतो आम्ही आता घरी नाही गेलो आहे कारण की रोयशी डायरेक्ट आता बेलापूरला आलो आहे तर डायरेक्ट आता इथनं कामावर जाणार कारण की आज लवकर आलं 1 तास पण आता मला घरी जाऊन परत तिथे आहे मला वाईट घ्यायचा नाश्ता चालला तर असा नाश्ता करूया आणि नंतर मग जाऊया घरी नाही सॉरी कामावर बघूया काय नाश्ता करायचं